गरोदरपणातील लघवीच्या समस्येबद्दल आपण पाहूया. तर लघवीची पिशवी ही गर्भाशयाची पिशवी आणि संडासची पिशवी याच्या मधोमध बरोबर असते. त्यामुळं गर्भाशयाच्या पिशवीचा दाब हा लघवीच्या पिशवीवर आल्यामुळं सतत लघवीला आली अशी भावना निर्माण होत असते. तर गर्भाशयाच्या पिशवीचा दाब हा लघवीच्या पिशवीवर आल्यामुळं सारखी लघवीला येते असं सेन्सेशन महिलेला होत असतं. तर यामुळं काय होतं की दाबाच्या सेन्सेशनमुळं वारंवार लघवीला येते असं सेन्सेशन आल्यामुळं लघवीला वारंवार जावं लागतं आणि गेल्यानंतर थेंब थेंब फक्त लघवीला होते. तर ह्याच्यामुळं हे सुरुवातीच्या काळामध्ये होतं. नंतर 8व्या 9व्या महिन्यामध्ये सुद्धा बाळाचं डोकं खाली सरकल्यामुळं वारंवार लघवीला आली असं सेन्सेशन होत असतं. तर हे सांगण्याचा उद्देश असा की वारंवार लघवीला होणं हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे असल्याचं सुद्धा चिन्ह असू शकतं, की लघवीला जळजळ होणं किंवा वारंवार लघवीला होत राहणं. तर ह्याच्यामध्ये की गर्भाशय पिशवीचा दाब हा लघवीच्या पिशवीवर आल्यामुळं लघवीला वारंवार होत असते.